वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्टा डिझाइन बघणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीच्या आणि सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पैठणीच्या साडीवरती जे करतात तशावाल्या आपण आज बुट्टा डिझाइन बघणार आहोत। तर आता जसं जसं साहित्य लागेल त्या त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत राहील। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी हा ग्रीन कलरचा स्टोन इथे लावून घेतलेला आहे, फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने इथे चिपकून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण हा एक गोल रिंग म्हणतात आमच्याकडे, तर ही रिंग आता याच्या इथे स्टिच करून घेऊ। आता याच्या सेंटर मधून आपण काढणार आहोत। सुईवरती काढायची या पद्धतीने आणि अगदी याच्या बाजूला इथेच स्टिच करून घ्यायचं खाली। सध्या ही पैठणीवरती इतकी ट्रेंडिंग आहे ना आणि दिसायला खूप सुंदर दिसते। मोत्याची आहे त्यामुळे पैठणीवरती खूप सुंदर लुक येतो याचा। हे या पद्धतीने इथे स्टिच करून घेतला। आता याच्यावरती आपण हा छोटासा वाला स्टोन लावून घेणार आहोत फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने। या पद्धतीने आपण याच्यावरती स्टोन लावून घेतलेला आहे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने। आता याच्या इथून सुईला वरती काढला आणि यामध्ये एक मोती आणि एक शुगर बीट या पद्धतीने टाकून घ्यायचा। या पद्धतीने आपण टाकून घ्यायचा सुईमध्ये आणि याच्या इथे स्टिच करायचं। पुन्हा त्याच्या बाजूला एक मोती आणि एक शुगर बीट टाकून घ्यायचा। ती पण खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते। बघा ही किती दिसताना किती सुंदर दिसते। या पद्धतीने त्याला ग्रीन कलरचा जो स्टोन आहे त्याला आपण छानशी आउटलाइन करून घेतली। या पद्धतीने इतकं सुंदर असं एक बुट्टा डिझाइन तयार होतं। आता आपण त्यातला दुसरा प्रकार एक बघू। आता या इथे मी हा ड्रॉप शेपचा स्टोन इथे लावून घेतलेला आहे। हा स्टोनही तुम्ही तुमच्या साडीच्या कलरनुसार डिसाइड करू शकतात। आता इथून सुई पुन्हा वरती काढली, त्यानंतर यामध्ये एक मोती टाकला आणि याच्या इथेच अगदी स्टिच करून घेतला। पुन्हा नंतर याच्या बाजूला शुगर बीट टाकून घेऊ। पुन्हा हे स्टिच करून घेऊ। एक मोती एक शुगर बीट याच्याने तुम्ही करू शकतात किंवा यामध्ये फक्त मोत्यांचाच वापर करू शकतात तुम्ही।
आता या इथून एक पुन्हा छानसा मोती टाकून घेऊ. ह्या सध्या इतक्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ना पैठणीच्या ब्लाऊजवरती, तर हमखास या पद्धतीचे फक्त एक एक बुट्टा जरी टाकून दिला स्लीव्जवरती, असे एक नाही असे एक फक्त जर स्लीव्जवरती हे बुट्टे जरी टाकून दिले तरी पण इतके सुंदर दिसतात ना. मी या प्रत्येकाचे फोटो तिथं स्क्रीनवरती ठेवत आहे. आता यानंतरचा अजून एक पुढचा प्रकार बघू बुट्ट्याचा. या इथे मी स्टोन लावून घेतलेला आहे आणि याच्या इथून आपण पूर्ण शुगर बीटने एक राऊंड करून घेणार आहोत. या पद्धतीने शुगर बीट टाकले. आता याच्या इथूनच अगदी स्टिच करून घ्यायचं. असा राऊंड करून घेतला आपण. आता यानंतर या इथून सुईला एकदा वरती काढलं. त्यानंतर यामध्ये शुगर बीट आणि एक मोती पद्धतीने टाकून घेतला. पुन्हा त्याच्या बाजूला एक शुगर बीट आणि एक मोती टाकून घ्यायचा. या पद्धतीने दिसतं. आता याला आपण खालून जरदोजीची छानशी लीफ काढून घेऊ. आता या इथून एकदा सुईला पुन्हा वरती काढायचं. यामध्ये जरदोजी टाकून घ्यायची. जी छोटीवाली जरदोजी असते ना ती वाली, ही छोटीवाली जी जरदोजी आहे ती वाली टाकून घ्यायची. त्यानंतर हे असं क्रॉसमध्ये घ्यायचं. पुन्हा याच्या बाजूला आता हे या दोन्ही साईडना आपण छान जरदोजी लावून घेतली. आता यामध्ये एक शुगर बीट आणि एक मोती टाकायचा शेवटी खाली इथे. बघा किती सुंदर दिसते ही पण डिझाईन. आता यातला अजून एक प्रकार मी दाखवते. आता या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं. त्यामध्ये थोडा मोठावाला शुगर बीट घ्यायचा आणि पुन्हा इथे खाली हे करायचं. पुन्हा याच्या भोवती छोट्या छोट्या शुगर बीटचा एक गोल राऊंड मारायचा. मारून घेतला. आता याच्या बाजूला आपण मोत्याच्या याच्याने छानसा अर्धा राऊंड मारून घ्यायचा. अर्ध गोल करून घ्यायचं मोत्याच्या याने. हे असं एक 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 छानसा मोतीने अर्ध राऊंड मारून घेऊ. आता आपण हे तुम्ही मोतीने मारू शकतात किंवा मोठेवाले जे शुगर बीट असतात त्याच्याने सुद्धा करू शकतात. त्याच्यानेही केलेले खूप सुंदर ट्रेंडिंगमध्ये आहे. ते पण छान स्क्वेअर करायचे आणि त्या स्क्वेअरमध्ये फक्त ही एक मधात पूर्ण ही बुट्ट्या भरून द्यायच्या. खूप सुंदर दिसतं हे पण.
मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो ठेवतेच आहे. आता यानंतर इथून एकदा पुन्हा सुईवरती काढली. यामध्ये एक पुन्हा छोटासा मोती आणि एक शुगर बीट. बघा किती सुंदर दिसते ही पण डिझाईन. यामध्ये हे 2 शुगर बीट टाकून घेऊ आपण. किती सुंदर दिसते ही पण डिझाईन, तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही नक्की हे ब्लाऊजवरती ट्राय करा आणि काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आता यानंतर अजून एक प्रकार दाखवते मी तुम्हाला बुट्टाचा. स्टोन मी लावून घेतलेला आहे. आता या स्टोनच्या बाजूला आपण गोल राऊंड मारून घेऊ शुगर बीटचा. असा आपण राऊंड केला. आता याच्या इथून आता याच्या सेंटरपासून आपण सुईला वरती काढलं. त्यानंतर हा ड्रॉप शेपचा मोती, हा ड्रॉप शेपचा स्टोन, मोती आणि त्यानंतर मोती आपला यामध्ये टाकून घेतला आणि या पद्धतीने पण तुम्हाला स्क्रीनशॉट मी ठेवते. आता यानंतरची पुढचा एक बुट्टा डिझाईन बघू आपण. आता यामध्ये मी पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढलं. त्यानंतर यामध्ये जरदोजी टाकायची. आता यामध्ये मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. 4-4 पदरी करून या इथून सुईला वरती काढलं. लॉंग फ्रेंच नॉट टाकायची आपल्याला. त्याला आपण फक्त आपल्या जरी थ्रेडने चेन स्टिचिंगने बॉर्डर करून घेऊ. सुंदर दिसायला फक्त आउटलाइन केल्यामुळे. तर यामध्ये काय करत असताना जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.